हे भजी आहेत ना, पण कशाचे भजी आहेत ते पुढं आपण बघूयाच. तर माझ्या चॅनलवरती म्हणजेच यस ताई ऑफिशियल या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी शिल्लक राहिलेल्या भातापासून भजी बनवलेले आहेत. तर ते कसं तर बघूया. तर इथे एवढा शिल्लक भात राहिलेला आहे माझा. हा भात सगळा एकदम मोकळा करून घ्यायचा आहे, फोडून घ्यायचा आहे. एकदम सुट्टा सुट्टा झाला की याच्यामध्ये एक कांदा कापून टाकायचा आहे. मी एक कांदा कापून घेतलेला आहे मोठा. एकदम बारीक कांदा कापून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आपल्या आवडीनुसार मिरची घालून घ्यायची आहे. मी एकच मिरची घातलेली आहे याच्यामध्ये. आणि काही मसाले आहेत. हळद आहे, लाल तिखट आणि गरम मसाला, ओवा आहे आणि जिरा. ओवा आपल्याला चांगला हातावरती कुस्करून मग टाकायचा आहे. कोथिंबीर जरा जास्त वापरायची आपल्याला. थोडंसं चवीनुसार मीठ थोडंसंच घालायचं आहे, कारण भातामध्ये अगोदरचं मीठ असतंच. आता मी 3 चम्मच बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ पण टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आता इथं गरम करून तेल घेतलेलं आहे मी आणि गरम तेल करून टाकायचं आहे आपल्याला. आता सगळं मिक्स करून घ्यायचं. आता चमच्याने काही खेळत बसायचं नाही आहे. सगळं आपल्याला चांगलं हाताने मळून घ्यायचं आहे, पीठ मळल्यासारखं. आणि पाणी टाकायची गरज नाही. जर गरज लागली तर एकदम थोडंसं पाणी टाकून मग चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि असे गोल गोल मी वडे म्हणू किंवा काही पण म्हणूयात, तर असे गोळे करून घेतलेले आहेत मी गोल गोल. छोटे मोठे आपण नक्कीच करू शकतो. तर मी माझ्या हिशोबाने केलेले आहेत. मी कढई गरम करायला ठेवली, त्यात तेल टाकून घेतलं. कडकडीत तेल तापू द्यायचे आपल्याला. आणि याच्यामध्ये असं एक एक भजी टाकून घेऊयात. सुरुवातीला फुल गॅस सोडायचा आहे, नंतर आपल्याला बारीक गॅसवरती चांगले तळून घ्यायच्यात भजी. छान आतून सुद्धा भाजले गेले पाहिजेत, म्हणजे तळले गेले पाहिजेत. तर एकदम खुरखुरीत भजी बनवले की छान लागतात खायला. आणि आपल्याला खुरखुरीतच बनवायचे आहेत. आता पहिले मी काढून घेतले. आता जे राहिलेले आहेत ते सुद्धा छान असे तळून घ्यायचेत आपल्याला. मस्त कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, तळून घ्यायचं आहे. भाजून म्हणू किंवा तळून म्हणू. तर बघा असे बनलेले आहेत. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ कंटिन्यू करा. रेसिपी आवडली तुम्हाला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला. आणि घ्या आता गरम गरम खायचं आणि मस्त. तर बाय सर्वांना.